मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये घडतं असं इकडे आता जी हे असते उर्मिला ती आता सगळ्यांना तिथे जेवायला आणते अळूच्या वड्या ते बनवून आणि सगळेजण जेवण करत असतात. तेवढ्यात आता रत्नाकाकी घरात येतात. रत्नाकाकी घरात आल्यावरती आता रत्नाकाकी बोलतात की रत्नाकाकी तिथे शांत शांत असतात. तर जे दादासाहेब आहेत ते म्हणतात, काय झालं, काय झालं ग तुला, का बोलत नाहीये तुम्ही? तर आता लगेच रत्नाकाकी म्हणतात की काही नाही असंच. तर आता लगेच ती म्हणते, ते म्हणतात की काही तुझ्या मनात असेल ना तर सांगून टाका मला. तर आता लगेच ती म्हणते की हो, हे बघा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अहो आबा बाहेर आले आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, त्यामुळं ते बाहेर थांबले आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलता का एकदा? तर लगेच आता अजित म्हणतो, काही गरज नाही बाबा त्यांच्याशी बोलायची. आणि आता जे दादासाहेब आहेत ते म्हणतात की दादासाहेबांना म्हणतो की तुम्ही नका जाऊ बाबा बाहेर, मी जातो आणि मी बघतो काय म्हणणं आहे त्यांचं. आणि जो अजित आहे तो स्वतः उठतो आणि तो स्वतः तिकडे जायला निघतो. स्वतः बाहेर येतो. आबा तिथे बाहेर दरवाजात गेटसमोर वाटच बघत असतात. तर आता इकडं ते बाहेर येतो, गेट उघडतो राग राग आणि बाहेर येतो आणि म्हणतो की काय बाबा काय काम आहे? तर आबा म्हणतात, काय रे अजित कसा आहेस तू? तर अजित बोलतो की कोण अजित? मला नाही माहिती कोण अजित आहे कोण काय आहे, मला तर नाही माहिती असं म्हणतो. आणि आता लगेच जो अजित आहे तो त्यांना खूप ओरडतो आणि म्हणतो की काय काम आहे तुमचं इथे, अजिबात इथे यायचं नाही हां. तर तो म्हणतो की आबा म्हणतात की मला तुझ्या बाबासोबत बोलायचं आहे, दादासंग मला एकदा बोलायचं आहे. तर आता लगेच ते म्हणतात हा अजित असतो तो म्हणतो कोण दादासाहेब? अहो आमच्या बाबाचा आणि तुमचा काय संबंध? त्यांना वेळ नाही आहे तुमच्याशी फालतू लोकांशी बोलायला. अहो एवढा दिवस माझ्या बापाला माझ्यापासून लपवून ठेवलं, माझ्या बापाला मला स्वतः आदरांजली व्हायला लावली आणि आता त्यांच्याशी बोलायचं आहे का तुम्हाला? काही गरज नाही आहे. आता आम्ही नाही बोलून देणार त्यांच्याशी असं म्हणत असतात. आणि आता ते लगेच तिथून निघतात. आबा जे असतात त्यांचा आबांचा हात धरतो, आबांना जोरात लोटून देतो. तर इकडे आता दरवाजामध्ये इकडे बाहेर पोर्चमध्ये उभा राहून सगळेजण मजा बघतात. उर्मिला, रत्ना काकी आणि दादासाहेब महाडिक हे सगळेजण मजा बघतात आणि खूप हसत असतात. तर इकडे आता तिकडे जेवण करत असतात राणी आणि इंद्र आणि ते सगळेजण जेवण करत असतात. तेवढ्यात विक्रांत त्यांना बघतो, पण राणी अचानक तिथून गायब होते. विक्रांत तिकडे बघत राहतो आणि तो कामगारांकडे बघतो. तर आता लगेच गजाला म्हणतो, गजा काय चाललंय हे? तर गजा म्हणतो, कुठं काय आहे? तुम्हीच बघताय, आम्ही तर काही बघितलं नाही. तर आता तो म्हणतो की कुठं काय चाललंय, आम्हाला तर काही माहिती पण नाहीये असं गजा म्हणतो. आणि आता लगेच जो विक्रांत आहे तो पुढे जातो तेव्हा कुणीच नसतं. तर आता लगेच कामगारांना गजा म्हणतो, चला कामाला लागा बरं सगळेजण. आणि इंद्र पण खूप खुश होतो, सगळेजण कामाला लागतात. तर आता संध्याकाळी सुट्टी होते आणि इंद्र घरी येतो. घरी आल्यावरती तो आईला विचारतो, काय ग आई, आबा कुठं आहेत? तर आता लगेच मालती काकी म्हणतात की कुठं म्हणजे, अरे अरे सकाळपासून ते बाहेर फेरफटका मारून येतो म्हणले आणि ते जे बाहेर गेले ना ते अजून घरी आलेच नाहीये, कुठं गेले काय माहिती. तर आता लगेच इंद्र म्हणतो की कुठं गेले म्हणजे तुला माहीत नाही का कुठं गेले? तर ते म्हणतात की नाही ना, खरंच नाही माहिती. तर आता लगेच ते म्हणतात की आम्हाला शोधायला जायला हवं. राणी येते. राणी म्हणते, अहो इंद्र सर मी सगळीकडे बघितलं, अख्खे वस्तीत बघितलं, पण आबा मला कुठेच सापडले नाहीये. तर आता आपण त्यांना शोधायला जाऊयात. तर मालती म्हणते की त्यांच्यासोबत काही वाईट झालं नसेल ना? तर इंद्रन ते म्हणतात, अगं तू कशाला काळजी करते, आम्ही आहोत ना, बघून येतो. आणि आता ते जायला निघतात दोघं पण. इकडं आबांचा खूप अपमान करतो इंद्र अजित आणि अपमान करून तो तिथून निघून जातो. आबा तिथेच रडत बसतात आणि मग एकटेच रोडनी रडत रडत निघतात. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि ते आता इकडे तिकडे बघत निघतात. तेवढं त्यांना देवी आईचं मंदिर दिसतं, तिथे जातात आणि देवी आईला हात जोडून म्हणतात आणि तिथेच बसून घेतात. म्हणतात, देवी आई अगं मी जी चूक केली नाही, मी जे पाप केलं नाही तेच माझ्या माथ्यावर का मारताय ते पोरं, मी कसं सांगू त्यांना, असं आबा बोलत असतात. आणि आता इकडे जो इंद्र आणि राणी आहे ते शोधत शोधत आता सगळीकडे शोधतात, सगळ्यांना विचारतात पण त्यांना सापडत नाही. तेवढ्यात आता तिथे ते लगेच म्हणतात की तेवढ्यात त्या मंदिरात येतात आणि त्यांना तिथे आबा दिसतात. दोघे धावत पळत आबांकडे येतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.